नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. केशवा अपार्टमेंट दहिसर पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत. दीपाली सुनील जैन या वहिनींना आज बोलतं करणार आहोत. चला जाऊन भेटूया जैन कुटुंबाला आणि ऐकूया त्यांची प्रेम कहाणी. या. नमस्कार. 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 घ्या उखाणा. ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल. सुनील रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. काय बघा ना, स्पेशल आहे. गेले 3 भाग सलग रोज हाच उखाणा येतोय. काय बघा ताजमहलची केवढी ताकद आहे, हो की नाही? द्या ओळख करून सगळ्यांची. मिस्टर सुनील, लहान मुलगा, मोठा मुलगा, हॅलो. वडील, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. आई, नमस्कार. दोघी बहिणी आहेत. नमस्कार. नमस्कार. मोठ्या जावा आहेत दोघी माझ्या. हो हो हो. दीर आहेत माझी दोन्ही मोठे. बर. पुतण्या पुतणी, हो. वहिनी माझ्या नमस्कार. आणि माझी हाऊस हेल्प. अरे वा, चला सगळ्यांची ओळख झाली. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा? विद्या विकास सभा बोरिवली. बालपण सगळं बोरिवलीत? बोरिवली वेस्ट गोविंदनगर. तुमचं? माझं बोरिवली ईस्ट GH हायस्कूल. तुमचं माहेरचं नाव? दीपाली जोशी. आणि राहायला कुठे होता तुम्ही? बोरिवलीला गोविंदनगर. तिथेच होता? हो, गोविंदनगरला. आणि कॉलेज कुठलं? गोखले कॉलेज बोरिवली. तुमचं? माझा LS रहिजा आर्किटेक्चर कॉलेज बँड्रा. अच्छा, म्हणजे वेगळंच आहे सगळं, हो ना? कसं काय, ओळख कुठली तुमची? ऑफिसमध्ये ओळख झाली. कुठल्या? हे संजय नेवा असोसिएट्समध्ये होते. मी पण तिथेच होते. एका ऑफिस? एका ऑफिसमध्ये होते. आधीपासून कोण होतं? आधीपासून नाही, हे आधी होते. तुम्ही आधीपासून होता तिकडे? मग कशी काय सुरुवात झाली? म्हणजे माझ्या करिअरची म्हणताय? आता तुम्ही कसलीही सांगा मला, कसलीही. तुम्ही यांना पहिल्यांदा कधी बघितलं? मी 2000 मग कसं काय? ती जॉईन झाली ऑफिसमध्ये आमच्या. आणि मग सुरुवात झाली म्हणजे डेली भेटण्याची हा सुरुवात. ठीक आहे ना, पण बऱ्याच जणी जॉईन होत असतील ना ऑफिसमध्ये? नाही, बऱ्याच जणी जॉईन नाही होत. ती एकच झाल्या काय? तेवढ्यासाठीच गेला होता की काय? बहुतेक असं वाटतं डेस्टिनाईड होतं. हां, मग काय झालं? जॉईन झाल्यानंतर म्हणजे एक वर्षभरात असं जाणवलं की वाटतं एकमेकांना काहीतरी. त्यानंतर सडनली 1 वर्षाने ह्यांनी आधी घरी बोलले सगळ्यांची. घरी परमिशन घेतली. मग मला भेटले आणि मला संध्याकाळी बोलवलं आणि मला म्हणाले मी घरी बोललो आणि आपल्याला लग्न करायचं आहे. पण एवढं डेअरिंग कुठून आलं हो तुमच्यात? माहिती नाही. खरं सांगतो, माहिती. तुमच्या घरी बोलला होता की यांच्या घरी बोलला नाही, होता? त्यांच्या घरी. माझ्या घरी आधी बोललो. तुमच्या घरी? पण त्यापूर्वी तुमच्या दोघांचं बोलणं झालं असेल ना? नाही. पण तुम्हाला अंदाज आला होता? हा, अंदाज आला. काय की यांच्या मनात आहे? हो. काय हो, कसं काय? म्हणजे हा, म्हणजे पॉझिटिव्ह वाटत होतं एकमेकांबद्दल. हा. म्हणजे एकमेकांची वाट बघणं वगैरे, ऑफिसमध्ये डब्बा शेअर करणं हे सुरू झालं होतं. फक्त म्हणजे असं विचारायचं कोणी हा होतं, पण त्यांनी डायरेक्ट म्हणजे घरी बोलूनच सांगितलं नंतर मला. डायरेक्ट बोलला? हो. काय रिॲक्शन? खूप वाईट रिॲक्शन नव्हता. रिॲक्शन होता? रिॲक्शन हो ना, पॉझिटिव्ह रिॲक्शन होती, पण पॉझिटिव्ह होती. आणि मग सुरुवात झाली. पण जेव्हा त्यांनी डायरेक्ट तुम्हाला थेट विचारलं की मी घरी बोललेलो आहे, आपल्याला लग्न करायचंय, काय म्हणणं होतं? ते लोकेशन किंवा कुठे हे विचारलं? बोरिवली स्टेशनवर. काय जागा पण आहे निवडली. किती नंबर प्लॅटफॉर्म? नाही, स्टेशनच्या बाहेर. नशीब म्हटलं प्लॅटफॉर्मवरच केलं. नाही ना? नाही. ऍक्च्युली आमचा काही संबंध नाही ट्रॅव्हलिंगचा. आमचा ऑफिस जवळच होता. हां, हां. मग बोरिवली स्टेशनवर कशाला गेले होते? भेटायला बोलवलं. भेटायला? गोरा गांधी तुम्हाला माहिती? हो हो. तिथे बोलवलं काय आणि स्पॉट बोलले. निवडला हो तुम्ही, हो की नाही? आणि तिथेच प्रपोज, तिथेच सांगितलं. हो. पण त्या दिवशी ठरवलं होतं की जाऊन सांगायचं? ठरवलं होतं. रविवार होता त्या दिवशी. नाही तो वार असू द्या कुठलाही, पण त्यावेळेला इतर तुमच्यापैकी कुणाला माहिती होतं की त्या दिवशी तुम्ही अशा पद्धतीने यांना प्रपोज किंवा सांगणार आहात? मला माहिती होतं. बाकी घरात कोणाला? नाही, बाकी कोणाला. फक्त तुमच्या घरी माहिती होतं?
नाही, घरी पण नाही सांगितलेलं मी असं करणार आहे असं नाही, पण बोलून ठेवलं होतं की एक मी मुलगी एक विचारून ठेवलेला की असं असं मला वाटतोय का, म्हणजे शी इज महाराष्ट्रीयन, तर तुमचं काय म्हणणं आहे. तर घरातलं पण काय नेगेटिव्ह रिस्पॉन्स मला मिळाला नाही, म्हणजे दे वर ओके विथ इट. आणि मग तुमची काय प्रतिक्रिया होती? म्हणजे मला अपेक्षित होतं, पण मी हो किंवा नाही असं काही उत्तरच दिलं नव्हतं. म्हणजे ॲक्च्युली कन्सिडर झालं की आता लग्न करायचं. मग थांबलो, घरी बोलले मी, पण थोडा वेळ लागला. तुमच्या घरी काय प्रतिक्रिया? माझ्या घरी पहिल्यांदी म्हणजे असं की विचारावं लागेल काकांना वगैरे, आपण हे करू. मग वडिलांनी विचार केला थोडा, एक 6-7 महिने गेले. मग प्रॉपर बैठक वगैरे घेऊन लग्न ठरवलं. नाही, पण 6-7 महिन्यात तुमचं रोज रोज भेटणं चालू होतं. हो, म्हणजे घरच्यांना जवळजवळ अंदाज आला होता. हा, की आपण किती बैठका घ्या नाही तर घेऊ नका, हो. यांनी ठरवलेलं आहे. हो ना. हो. आणि मग लग्न झालं. हा, म्हणजे ह्यांनी हे जेव्हा भेटले त्याच्यानंतर ते म्हणजे इम्प्रेसच झाले सगळेजण. यांना भेटले आहेतच तसे ना ते. हो, हो अगदी. त्याच्यामुळे किती वर्ष झाली आता लग्नाला? लग्नाला 16 आणि भेटून टोटल 19 वर्ष झाली. म्हणजे आधी 3 वर्ष आहे. हो. 3 वर्ष स्टेशनकडे जाणं होतं. हो, गोराकांदीला फक्त गोरा गांधी, फक्त गोराकांदी. बाकी कुठला स्पॉट नव्हता? नाही, फार कठीण होतं, कारण यांचे 5 काका बोरिवलीत, माझे 4 काका बोरिवलीत. तर कुठेही गेलं तरी इथे माझे काका राहतात, तिथे माझे काका राहतात. मग तू पुढून जा, मी मागून जातो. मी असं कोर्टशिप चालू होती आमची. किती? 3 वर्ष. 3 वर्ष. या तुमच्या घरात आल्या, बरोबर. आल्यानंतर प्रचंड दडपण असणार स्वाभाविक आहे. हो. कारण सगळ्या चालीरीती बदलतात. मग कसं काय यांनी तुमच्या घरात आल्यानंतर गेल्या किती वर्ष? 19 वर्ष. कशी 16 वर्ष 16 वर्ष मॅरिजला. कशी साथ दिली? खूप साथ दिली. मला ॲक्च्युली अंदाज होता की शी कॅन हँडल ऑल दिस चेंज. त्या हिशोबाने ती करत गेली आणि काय प्रॉब्लेम नाही आला. म्हणजे तर नाही. इवन अडॉप्ट करायला, म्हणजे आमचे ट्रेडिशन्स कल्चर खूप सुंदर अडॉप्ट झाले. तुमच्यावर काय बंधनं आली का हो 16 वर्षात? बंधन म्हणजे कसली? नॉर्मल बंधन आले जे काय होते. कसली आली सांगा. नॉर्मल कुठली आली ती तरी आम्हाला कळू द्या. म्हणतात नाही की इकडे नाही यायचं, त्यांच्याशी कमी बोलायचं. अरे काय हो? नाही, उलट मी बोलतो, करायचा प्रयत्न करते खूप. कोणाशी कमी बोलायचं, कोणाशी बोलतोय. अच्छा, हो. नाही, असं सुरू झालं. पण व्यक्तिमत्वच असं होतं की कोणावर जास्त बोललं तर आणि परत भीती. तुम्ही घरी असताना परत गांधी तिकडे, गोरा गांधी, हे नको आपल्याला. हो ना. पण आता 16 वर्षाचा सहवास एकदम आनंदात आहे. अगदी आनंदात. बरोबर. आता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवली. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला ती चांदीची अन्नपूर्णा एक घरात लपवून ठेवली आहे, ती घेऊन यायची. वेळ 1 मिनिटाची. बघूया त्या चिठ्ठ्या शोधणार का. आणि त्यासाठी पहिली चिठ्ठी, आधुनिक छपाई यंत्र. हळू. 1 मिनिट. आतापर्यंत 10 सेकंद झालेली आहेत. फक्त 50 सेकंद राहिलेली आहेत. शोभेची घंटा. 30 सेकंद राहिली. चिवचिव करत नाही तरीही चिमणी म्हणतात. नमोकार मंत्र. 10, 9, 8, 7, 6, 5, 4. हे चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. बरं, आता तुम्हाला बोलायचं या दोघांविषयी. सांगा, आपण कोण यांच्या? मी दीपालीची जाऊ आहे, जाऊ. मोठी जाऊ. हां. दीपाली कायम ॲडजस्ट करते, म्हणजे सगळ्यांचं मन तिने जिंकून घेतलं बरं. आल्याबरोबर. पहिल्या फर्स्ट साईटमध्येच म्हणजे भाईसाहेब आमच्या घेऊन गेलेले होते, ही तुमची होणारी जाऊ आहे. आणि आमच्या घरच्यांना सगळ्यांना बोलवलं होतं. लगेच ती हा नमस्कार भाभी सगळ्यांचे वाकून पायवर, म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलं तिने, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि अजूनही सगळ्यांचा मान ठेवते ती. असं नाही की तिला काही वाईट वाटलं तर नाही मी असं बोलणार नाही, ती सगळ्यांना सांभाळून घेते. नमस्कार, मी दीपालीची छोटी बहीण. आम्हाला आईनंतर तीच आहे, एवढंच मी सांगेन. मी तिची लहान बहीण आहे.
ती सगळ्यांचं सगळं करते. आम्हाला कोणालाच कधी काही कमी पडू देत नाही. थोडीशी जिद्दी आहे, पण त्याच्याबद्दल आमची तक्रार नाही आहे कधीच. दोन्ही बहिणींच्या डोळ्यात पाणी आलं. काय अशी जादू आहे? मोठी बहीण आहे, आईनंतर आम्हाला तीच आहे. आणि मी आवर्जून सांगेन की आमचे जिजू आहेत, पण आम्हाला कधीच कमी नाही पडू दिलं. एक भावासारखे आहेत मोठ्या, त्याच्यामुळे जेवढी ती आम्हाला बहीण महत्वाची आहे, तेवढेच आमचे जिजू पण आम्हाला महत्वाचे आहेत. अरे वा. अजून कोण बोलणार? द्या मागे, द्या आईकडे द्या. मुलगी ही तर आपण असं म्हणतो की आईचं आईवडिलांचं करते, पण त्याहून जास्त जावई जे आहेत ते इतके म्हणजे हे की आयुष्यात जर मी यांना नाही म्हटलं असतं तर खूप मोठी चूक झाली असती माझी. अरे म्हणजे त्यांनी पुढील जन्मी माझ्या पोटी जन्म घ्यावा ही माझी अपेक्षा आहे. बाप रे, काय बघा, यापेक्षा वेगळा आशीर्वाद तो कुठला. आणि फार एक जावई म्हणून मुलाचं कर्तव्य तुम्ही करता आहात हे यातून स्पष्ट होत आहे, व्यक्त होत आहे. बहू नहीं माना कभी भी बेटी, बहुत प्यार करती है मेरे से, बहुत प्यार करती है, सबका बहुत ध्यान रखती है, सबका सब बहुत अच्छी तरह से रखती है, सब बात का ख्याल रखती है, बीमारी का भी, खाने का भी, सब बात का ख्याल रखती है. बरं, तुम्हाला विचारतो, इतकं सगळं कौतुक केलं, खरंच तुमचं कौतुक केलं ते तर आम्ही ऐकतोच आहोत, पण आज त्यांच्याबद्दल सुद्धा बोलले की नाही, त्या पद्धतीने काय सांगाल तुम्ही? नाही, खरंच म्हणजे हे मला जाणवलं होतं वर्षभरामध्ये की मला समजून घेणार, मला आधार देणार आणि अख्ख्या कुटुंबाला घेऊन पुढे जाणार. म्हणजे मी जशी आहे तसेच ते आहेत की कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. कुटुंबाशिवाय दुसरं काही नाही. तरी चिडचिड करतात त्यांच्या. थोडीफार. एक छोटासा खेळ आहे आता. या खेळामध्ये गाणं सुरू होणार. गाणं सुरू झाल्यानंतर ही उशी आहे ना, प्रत्येकाने एकीने दुसरीकडे द्यायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्याकडे असेल शिक्षा त्यांना मिळणार, आणि त्यांनी जर शिक्षा पूर्ण केली तर या माऊलीला बक्षीस मिळणार, या वहिनींना. तर मला बघायचं आहे आता तुम्ही किती बक्षीस मिळवून देता. त्यासाठी हे गाणं. तीस सेकंद फुटबॉल तुम्हाला टॅप करत खेळायचं आहे. हां, तुमची वेळ सुरू होते आता. कम ऑन. दहा सेकंद झाली. जोराने आपटा तर तो वर येईल ना. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. वेळ संपली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमची. गाणं. चाळीस पासून 1 पर्यंत उलट अंक म्हणा. सावकाश. हां. 40, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 32, 31, 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. अभिनंदन. चला या. अभिनंदन. गाणं. काय नाही, सोपा खेळ आहे. भरपूर राजमा आहेत, त्याच्यातून चणे वेगळे करायचे आहेत. 30 सेकंदामध्ये 10 चणे वेगळे करायचे आहेत. खूप कठीण आहे खेळ, कळेल कसा तो. तुमची वेळ सुरू होते आत्ता. 10 सेकंद झाली. 20 सेकंद राहिली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5,
4 3 2 1 वेळ संपली. चण्यापेक्षा राजमात जास्त आहे त्याच्यात. मी एक एक काढतो पाहिजे. चला 1 2 3 4 5 6 7 8 संपले. अरे 7च झाले. 8 झाले. सॉरी. हे काय आणि हे 3 11. अभिनंदन अभिनंदन थँक्यू. अभिनंदन. केवढा आरोप आलेत बघितले तुमच्यावर. खूप आहे. हा खूप म्हणजे भरलाय. तर बघूया तर कुठले कुठले आरोप केलेत तुमच्यावर. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप टेन्शन घेता तुम्ही. हो. पटकन रिॲक्ट होता किंवा पटकन बोलता कधी कधी आणि त्यामुळे समोरच्याला वाईट वाटतं. होतं कधी कधी असं. होतं कधी कधी. पटकन लोकांवर विश्वास ठेवता. नाही, अजिबात नाही लवकर ठेवत. म्हणून तर किती वेळा गोरा गांधीकडे यावं लागलं. मुलाला एकट्याला खाली नाही पाठवत तुम्ही. थोडी इन्सिक्युरिटी वाटते मला. जरा बिचारा मुलगा रिकामी असेल, वेळ असेल की लगेच अभ्यासाला बसवतो. हो. हा? हाल आहेत रे तुझे. बोलताना समोरच्याच्या मनाचा विचार करत नाही, स्वतःचं बोलणंच खरं करते. आईने केला असणार नाही, बहुतेक. कोणी केला नाही विचारलं. कारण तिचं आणि माझं खूप वाचतं. कोणी केलंय नाही मी विचारलं. कळलं का लगेच. आईने केला असणार. अंदाज बांधून मोकळ्या. खूप मनस्ताप करून घेतात. हो, खूप करते. छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून. खूप. सगळे समजवतात मला. म्हणजे माझे सगळे फॅमिली मेंबर समजवतात. आणि त्याच्यामुळे तब्येतीची काळजी पण त्यांना खूप वाटते माझ्या. की मनस्ताप करू नको, टेन्शन घेऊ नको. हे सतत सासूबाई फोन करून सांगतात, जाऊबाई फोन करून सांगतात, आई बहिणी सगळ्या सांगतात. पण मी तेच करते परत. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर कुठला करा. चिडणं कमी आणि मुलांच्या बाबतीतली इन्सिक्युरिटी जी आहे ती घालवायला पाहिजे मला. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार. मी ॲक्च्युली तिला जास्त समजलं पाहिजे. म्हणजे ती म्हणजे सारखी बोलत असते काही ना काही, मी ऐकत नाही. आय शुड लिसन टू हर मोर. हे असं झालं तर आवडेल तुम्हाला. किती आवडेल मला. किती आवडेल मला. हो की नाही. 16 वर्षांनी मी आल्यामुळे हे आज होत आहे सगळं. क्षमा मागायची असेल ते कोणाची. क्षमा म्हणजे सगळ्यांचीच. काही चूक झाली असेल कधीही म्हणजे त्यांनी मला माफच केलेलं आहे. सगळं माझं ॲडजस्ट करून घेतलं आहे. तर मी उलट थँक्यू म्हणेल त्यांना की तुमच्यात सामावून घेतलं आणि आईवडिलांनी सपोर्ट केला, बहिणी माझ्या मागे सदैव असतात. तर मी त्यांना सॉरीपेक्षा जास्त थँक्यू म्हणेन. तुम्ही सॉरी म्हणायचं असेल तर कोणा. सगळ्यांना म्हणतो. म्हणजे काही झालं असेल चूक माझ्याकडनं. शाळेतले विद्यार्थी असतात ना, गोड विद्यार्थी, तसेच हसत राहा, आनंदात राहा. आणि जे काही आज बोललाय तो बदल जर झाला तर नक्की. त्यापेक्षा वेगळा आनंद तो कुठला. खरंच. आणि आपण त्यांना समजून घेणार वगैरे असं काहीतरी आज बोललाय ते आम्ही रेकॉर्ड केलंय. ती परत परत दाखवणार मला. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता तो सन्मानाचा क्षण. सर एक रिक्वेस्ट आहे, मला हिला एक सरप्राईज द्यायचं आहे. देऊ का? यांच्यासाठी काही आयडिया नाही कारण कधीच सरप्राईज मिळालेलं नाही मला लाईफमध्ये. खरं खरं 16 वर्षात कधीच नाही. नाही, कधीच नाही. त्यापूर्वीच्या 3 वर्षात नाही. तू जा, तुला काय हवं ते घे असं. हे घे पैसे. पैसे पण नाही, तू सांगू पण नकोस मला. पैशाचं पण टेन्शन देऊ नकोस. तूच घे आणि तूच घाल असं. बरं काय ब्रेसलेट आहे सोन्याचं. काय थँक्यू. सोन्यासारखा नवरा मिळालाय. अगदी. किती छान बघितलं. अशा काही आठवणी असतात. 18 वर्षात कधी सरप्राईज नाही असं म्हणताना हे असं सरप्राईज मिळाल्यानंतर कसं वाटतंय आज तुम्हाला. खूप छान वाटतंय ॲक्च्युली. म्हणजे कोणी आणले माझ्यासाठी काय आणलं ना, मला खूप छान वाटतं. मी सगळ्यांसाठी खूप वेगळं वेगळं आणत असते. म्हणजे मला हौस आहे खूप आणायची. पण माझ्यासाठी आज पहिल्यांदा आणलं कोणी, खूप छान वाटलं मला. खरंच खरंच. तुम्ही स्वतः गेले होते. मी स्वतः काल घेतलं. बघितलं. हां. आता मला सगळे बोलवतील घरी. आणि आता झी मराठीकडून ही भेट असते.
झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.